त्याबद्दल प्रथमतः सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। गेल्या 2009, 2014, 2019 या वर्षामध्ये फलटण शहर, फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये आरक्षण आहे एससी साठी। आता त्या एससी मध्ये 59 जाते, किती जाते? 59 जाते आणि 59 जातीपैकी एकाच समाजाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं। गेल्या 15 वर्षापासून एकच समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी निवडून आला जातोय आणि राहिलेल्या ज्या 58 जाती, त्या 58 जातींपैकी आपण एक आहे आणि आपल्या 58 जातींना विचारात घेतलं जात नाही। त्यामुळं सर्व ज्येष्ठांना घेऊन आता आपल्या मेहतर समाजाचं आणि बौद्ध समाजाचं हे घरातलं नातं आहे, भाऊभावाचं नातं आहे। कारण मारोडा साहेब आमच्याबरोबर कंटिन्यू आमचे मार्गदर्शक आहेत। पॅन्थरच्या काळामध्ये बॉस म्हणून असलेले आमचे प्रसिद्ध कुंदन मारोडा यांचा आदर्श घेऊन आम्ही कुठेतरी एक संघर्ष निर्माण करतो। हे सर्व बसलेले या ठिकाणी असणारे सर्व पॅन्थर, माजी नगरसेवक, सामाजिक चळवळीतले सर्व समाजसेवक या ठिकाणी घेऊन आपल्या घरी आम्ही म्हटलं की आपण आता प्रत्येक समाजाच्या घरी जायचं आहे, आपल्या भावाची भेट घ्यायची आहे आणि भेट घेऊन आपल्याला सांगायचं आहे की यंदा आमच्या बरोबर तुम्ही सोबत उभं राहा, आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे आणि यंदा या संघर्षाचं वाटेकरी तुम्हा सर्वांना व्हायचं, होणार ना? त्यामुळे कुठेतरी आपण एक मजबूत गाठ बांधलेली आहे आणि हा संघर्ष उभा केलेला आहे। समाज मंदिरात बसलो त्यावेळेस दत्ता सर असतील, त्यानंतर ही बसलेली सर्व मंडळी असेल, आम्ही तरुण पोरांनी, विकी काकडे असतील, आम्ही त्यानंतर रोहित भाई माने असतील, शक्ती भोसले, गायकवाड असतील, आम्ही सर्वांनी बसून एक निर्णय घेतला की सर आपण आपला एक उमेदवार तयार करू आणि उमेदवार तयार करत असताना आपण एक भूमिका मांडू की बौद्ध समाजाचा कुठलाही उमेदवार द्या, या ठिकाणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसाचं नाव त्या ठिकाणी लागलं पाहिजे, ही भूमिका मनामध्ये घेऊन आपण हा संघर्ष निर्माण केलेला आहे। आणि या संघर्षात पहिल्यापासून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांवर जेव्हा अन्याय अत्याचार झालाय तेव्हा या मेहतर समाजाच्या माध्यमातून पहिला सोबत आमच्या संघर्षामध्ये सोबत असणारा आमचा हा मेहतर समाज, आमचा भाऊ आमच्या सोबत असतो। तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचं याचं कारण एवढंच आहे की आपल्याला यंदा बौद्ध उमेदवार म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण प्रमुख जे फलटण शहरातले 2 पक्ष आहेत, 2 पक्षांना आपण भूमिका स्पष्ट करतोय आणि आमच्या ज्या 59 जाती आणि 59 जाती सोडून एससीतल्या 59 जाती सोडून ज्या अदर कास्ट आहेत त्या सर्व समाजाला आम्ही जाऊन सांगतोय की आमचा उमेदवार यंदा तुम्ही द्या। बरं उमेदवार द्या, पण आम्ही असं म्हणत नाही की बाबा दत्ता सरांना उमेदवारी द्या, सचिन आयवाडेला उमेदवारी द्या, लक्ष्मण काकडेला उमेदवारी द्या किंवा संजय गायकवाडला उमेदवारी द्या किंवा बीटी साहेबांना उमेदवारी द्या, आपण ही भूमिकाच मांडली नाही। 2 पक्ष फलटण शहरात मजबूत कोण आहेत तर रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा आणि रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब, या दोन्ही राजकीय लोकांचे पक्ष मजबूत आहेत आणि आपण त्यांना विनंती करतोय की तुम्ही आमची भूमिका तुम्ही जाणून घ्या। आम्हाला बौद्ध समाजाचा उमेदवार तुम्ही जो दगड देईल त्या बौद्ध समाजाचा जर दगड दिला तर त्या बौद्ध समाजाचा दगड निवडून आणण्याची ताकद आमच्या सर्व बांधवांमध्ये आहे, आमच्या सर्व समाजामध्ये आहे। फक्त यंदा या एससीत पडलेल्या आरक्षणामध्ये आम्हाला आमचा लाभ मिळू द्या, आम्हाला आमचा हक्क मिळू द्या, ही भूमिका घेऊन आज 13-14 दिवस झालं आम्ही सर्व ज्येष्ठ तरुण पोरं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी फिरतोय, प्रत्येकाच्या घरी जातोय। अनेक ठिकाणी जिथं शेवट होतो आमचा 12, 1, 2 वाजले जातात त्यावेळेस खऱ्या अर्थाने कुठल्या ना कुठल्या तरी आम्हाला गावात जेवणाची वगैरे सोय करतात आणि असं नाही की बाबा हेच केलं पाहिजे, चटणी भाकर असली तरी आम्ही त्या ठिकाणी खातो आणि संघर्षाला पुन्हा आपल्या गाड्या घेऊन पुढे पडत असतो। आता हे शेवटचं वर्ष आहे, मग तुम्ही ठरवायचं आहे की बौद्ध समाज तुमच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभा आहे आणि मेहतर समाज हा बौद्ध समाजाच्या मागे कायमस्वरूपी उभा आहे, त्या समाजाला तुम्ही निवडून देणार का? देणार का निवडून? ही तुमची साथ सर्वात महत्वाची आहे। त्यामुळे ह्या संघर्षात आम्हाला माहित आहे की ह्या घरात आम्हाला आलं की आम्हाला आमचा भाव आमच्या सोबत आमच्या खांद्यावर हात टाकणार आहे आणि आमच्या संघर्षाच्या वाटेवर पुढे येणार आहे। तुम्ही लढा, तुमच्या पाठीमागे मेहतर समाज कायमस्वरूपी जागा आहे आणि लढत राहील, ही भूमिका तुमच्यापासून ठेवून आम्ही हा संघर्ष उभा केलेला आहे। आता पहिली गोष्ट मंगळवार पेठेमध्ये अनेक गट आहेत, राष्ट्रवादीचा गट आहे, भाजपचा गट आहे, शिवसेनेचा गट आहे, मनसेचा गट आहे, आरपीआयचा गट आहे, आझाद समाज पार्टीचा गट आहे, पॅन्थरचा गट आहे।
हे सर्व गट आम्ही एका साईडला ठेवलेत आणि त्याचं गुटुडं बांधलंय आणि वेशीव टाकले. आता हे तुम्ही जेवढी इथं बसलेली सगळी नेते मंडळी बघताय, हे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पक्षाचं या ठिकाणी काम करतोय. पण ज्यावेळेस माणसं म्हणतात ना की जातीवर आल्यावरती, अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची धमक आपल्यामध्ये असते, ती भूमिका आता आम्ही घेतलेली आहे की आता आम्हाला आमच्या वाट्याची आम्हाला आमची वाटणी मिळाली पाहिजे, आमचा वाटा मिळाला पाहिजे, ही भूमिका मनामध्ये घेऊन हा संघर्ष उभा केलाय. तर माझी हात जोडून विनंती आहे सर्व माझ्या आया बहिणींना आणि माझ्या थोर बांधवांना, यंदा तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करत असाल त्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही जाऊन सांगा की यंदा उमेदवारी हा बौद्ध समाजाच्या कोणत्याही माणसाला द्या, परंतु यंदा संधी बौद्ध समाजाला द्या. एवढी भूमिका तुम्ही बजावा आणि तुम्ही बजावणार ही मला 100% गॅरंटी आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.